पूर्वी चिंता मुलीच्या आई वडिलांना असायची. महेश महाराज, सासू कशी भेटेल, सासरा कसा भेटेल, दीर भाई कसे भेटतील, जाऊ भाऊ कशा भेटतील, ननंदा कशा भेटतील, माझ्या बाईचा निभाव लागल का नाही लागल, ही चिंता मुलीच्या आईबापांना होती. आता सर्वात जास्त चिंता पोरांच्या आईबापाला आहे. येणारं वादळ कसं असेल, फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅटवर पारायण करणारं असेल का नेमकं कसं असेल. कारण आता हे नवीन ग्रंथ आलेत रामेश्वर महाराज, याचं पारायण सारखं चालू असतं, सारखं चालू असतं, सारखं चालू असतं. आपण नेहमी सांभाळलं पाहिजे की आपण कुणाच्या संगतीत राहिल्यानं आपली किंमत कमी होते आणि कुणाच्या संगतीनं राहिली किंमत म्हणजे आपला उद्धार होतोय. ज्ञानोबरायांनी इमारतीचा पाया घातला. जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा कळस होण्याचं भाग्य माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना लाभलं. हा पांडुरंगाचा प्रसाद आहे, पांडुरंगाचा प्रसाद आहे. कारण तुकोबराय जन्माला येण्याच्या 8 पिढ्या अगोदर पांडुरंग परमात्मा बोलोबांच्या, माफ करा, विश्वंभर बाबांच्या घरी आले होते. आज तुम्ही देहूला जिथे दर्शन घेता ना, ते तुकाराम महाराजांचं मंदिर नाही आहे, ते राहतं घर आहे बरं का, राहतं घर आहे. आणि त्या घराला वापरलेलं जे लाकूड आहे ना, ते सागाचं आहे. मग तुकाराम महाराज जर गरीब होते तर सागवान लाकडाचा वाडा गरीब माणूस बांधील का? 350 वर्षापूर्वी. किती मोठा तर्क आहे हा. पण 20 वर्षाच्या काळामध्ये माझ्या तुकोबरायांना आमच्या कीर्तनकार लोकांनी फार गरीब करून टाकलं. जिजाबाईंना सुद्धा फार मलिन केलं. हो, खरं सांगतो. पाठीत ऊस मारला, शिव्या द्यायची. अहो, पण स्वाभिमानानं सांगेल, मी अभिमानानं सांगेल, तुकोबरायांच्या अगोदर पांडुरंगाने दर्शन कोणाला दिलं असेल तर ते जिजाबाईला दिलेले. लक्षात ठेवा. एका गवळ्याच्या पोराच्या रूपामध्ये पायातला काटा दाताने काढला, दाताने काढला पांडुरंगाने पायातला काटा. त्या जिजाबाईंचा अधिकार काय असेल? ती जिजाबाई तुकोबरायांच्या पाठीत ऊस मारेल का? आम्ही असंच गावातली काही मंडळी असंच देऊचं दर्शन घेतलं आणि भंडाऱ्यावर चाललो होतो. आमच्यातला एक जण म्हटला, महाराज ते भंडारा डोंगरावर महाराज भजन करायचे, त्यांना साक्षात्कार झाला, तोच का हा भंडारा डोंगर? मी म्हटलं हो तोच. मग म्हटले आम्ही ऐकलं ते खरं आहे का कीर्तनात? जिजाबाई रोज टोपल्यात भाकरी घेऊन तुकोबरायांना इथे यायच्या, भामचंद्रावर जायच्या, घोरड्या डोंगरावर जायच्या, आहे की नाही? म्हटलं मग त्यांना भाकरी घातल्याशिवाय कधी भाकरी खात नव्हत्या. ते म्हणे अरे बापरे, नाही तर मग आपल्या बाया आहेत म्हणे. थोडी माफी मागून बोलतो बरं का मी त्याला लगेच म्हटलं, भाऊ अरे जिजाबाई कुठं ना आपल्या अवदासा कुठं. आज जर तुकाराम भजनाला गेला आणि तिथं जर जजमेंट बसलं नाही तर जिजाबाई त्याला आल्यावर टोपल्यात भाकर सुद्धा शुभम महाराज ठेवीत नाही. काय त्या जिजाबाईंचा अधिकार आहे माऊली. आणि जिथं महाराजांचं मंदिर आहे आज, ते घर आहे आणि त्या घरातल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती स्वयंभू आहेत, त्या घडवलेल्या नाही आहेत. आणि तेव्हापासून विठ्ठल आणि रुक्मिणी शेजारी बसवायला सुरुवात झालेली आहे. नाही तर तुम्ही पंढरपूरला पहा, पंढरपूरला पहा, पंढरपूरचा पांडुरंग एकटा उभा आहे, कारण तिथं त्याला ड्युटी करायची. आणि ड्युटीवर पत्नीला नेता येत कसं मत? ती म्हटली बा आज मला करमत नाही, चला ड्युटीला घेऊन. जमल का? हा, कीर्तनकार आणील, कीर्तनकार आणीन, त्याचा काय भरोसा नाही. तुम्ही जर आग्रह केलाच महेश महाराजांना करा, मला करा, या बुवा बरोबर जोडीला घेऊन, आणीन कीर्तनकार, त्याला काय. तिकडे रुक्मिणी आईसाहेब लांब आहे का बरं? जगाला नांदवायचंय. आणि इथे रुक्मिणी आईसाहेबांना जवळ घेऊन उभा आहे का? आता तुकोबरायांच्या घरात नांदायचंय. हे माझं वाक्य नाहीये, निळोबरायांचं वाक्य आहे.
नांदे तया घरी 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 दैवत पंढरीचे दैवत पंढरीचे दैवत पंढरीचे दैवत पंढरीचे धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार पंढरीचं दैवत ज्या घरी नांदलं काय संसार आहे हो त्यांचा. नांदणं माहिती का तुम्हाला? नांदणं महिला मंडळ नांदणं माहिती आहे? शिल्लक नाही राहिलं आता ते. सासू सुनाच्या गोष्टी सांगू नये पण नांदे तया घरी शब्द आला म्हणून सांगतो. आता नांदणच राहिलं नाही त्याचं कारण सासूरवाशीनच शिल्लक राहिली नाही. आता सध्याला सासूच सुनवाशीन झालेली आहे. कारण पूर्वी चिंता मुलीच्या आई वडिलांना असायची. महेश महाराज सासू कशी भेटल, सासरा कसा भेटल, दीर भाई कसे भेटतील, जाऊ भाऊ कशा भेटतील, ननंदा कशा भेटतील, माझ्या बाईचा निभाव लागल का नाही लागल, ही चिंता मुलीच्या आईबापांना होती. आता सर्वात जास्त चिंता पोरांच्या आईबापाला आहे. येणारं वादळ कसं असेल आणि ते आलेलं वादळ शमवायचं कसं. ते अँड्रॉइड सिस्टीमचा मोबाईल घेऊन फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅटवर पारायण करणारा असेल का नेमकं कसं असेल. कारण आता हे नवीन ग्रंथ आलेत रामेश्वर महाराज, याचं पारायण सारखं चालू असतं सारखं चालू असतं सारखं चालू असतं आणि 5-5, 10-10 मिनिटाला माणूस ते उघडून पाहत राहतो. म्हणजे जसं लहान पोराला 1 वर्षाच्या पोराला चड्डी ओली झाली की नाही बुवा, चड्डी ओली झाली की नाही बुवा, असं 5 मिनिटाला पाहावं लागतं, 10 मिनिटाला पाहावं लागतं. तसं त्याच्याकडे लक्ष असतं आहे की नाही. म्हणून बरेच लोक आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही फिरते जरा गरिबाची पहा बुवा. आता गरिबाची सुद्धा तशी नाही राहिली. खरं सांगतो मी तुम्हाला. नाही 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 मी माझ्या माता भगिनींना तुमचा भाऊ म्हणून, मुलगा म्हणून हात जोडून सांगतो. तुमची मुलगी असेल तिला इंटरनेटवर मोबाईलवर अभ्यास करायचा असेल अवश्य करू द्या. फक्त एवढंच म्हणायचं ताई इथं बस, मी बसते आणि कर अभ्यास. झाला का अभ्यास दे मोबाईल इकडं. तरच सगळं व्यवस्थित चालणार आहे बरं का. नाही तर तुम्ही माई गुड्डी माई गुड्डी माई गुड्डी माई गुड्डी केली आणि गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन जाईन का मग विनाकारण तोंड झोडीत बसावं लागेल. आमच्या समोर पोलीस स्टेशनमध्ये डायरेक्ट पुरी म्हणतात या बाबाला माणसाला मी ओळखत नाही म्हणून. विनोद नाही महाराज. तो बाप फक्त खाली पाहत असतो आणि 2 फूटभर अशी गोल रिंगण एवढी जागा त्याची डोळ्याच्या अश्रूने ओली झालेली असते. माझ्या मायबापानं एवढी भयानक परिस्थिती आहे का नाही. काही लोक म्हणतील मुलींसाठीच काय हे, मुलींसाठीच का. बाई सनातन हिंदू धर्मामध्ये स्त्री ही भोगाची वस्तू नाही आहे. स्पष्ट बोलू का थोडं. इस्लाममध्ये असं सांगितलेलं की ती भोगाची वस्तू आहे, शेती आहे, जेवढी कसवायची तेवढी कसवा. पण सनातन हिंदू धर्मात नाही आहे. राजे म्हणायचे स्त्री तो हिंदूंच्या देव्हाऱ्यावरची देवता. हे उद्गार होते महाराजांचे. स्त्री तो हिंदूंच्या देव्हाऱ्यावरची देवता. यत्र नार्यस्तु पूजन्ते
रमन्ते तत्र देवता हे सांगणारा हिंदू धर्म आहे का नाही. म्हणून स्त्री हे धन आहे. आणि धन आपण कसं ठेवतो? उघडं ठेवतो का? कपाटातल्या हात त्याच्या आतल्या कप्प्यात, त्याच्या आतल्या कप्प्यात, त्याच्या आतल्या कप्प्यात, त्याच्या आतल्या कप्प्यात. आणि नाही ठेवलं तर चोर त्याच्यावर डल्ला मारतो. म्हणून ह्या गोष्टी आज आम्हाला सांभाळणं फार गरजेचं आहे. सासूरवाशीन राहिलीच नाही. एक काळ होता, एक काळ. आता आमचे मल्हार बाबांना आम्ही बसलो होतो, ते म्हणे महाराज 10 वर्षापूर्वी पण इथं काही नव्हतं म्हणे. त्यांच्या घरी महेश महाराज आम्ही बसलो, काही नव्हतं म्हटले. एक काळ असा होता 8व्या-9व्या वर्षी लग्न व्हायचं, ती एवढं लेकरून आंदायला यायचं. आणि आत्ताच्या भल्या पहाटेच्या थंडीत ती दंडम सासू राहायची. गिरणी नव्हत्या, जात्यावर दळावं लागायचं. ती सासू भल्या पहाटे उठायची, 4 वाजता तिच्या अंगावरची चादर ओढायची. उठ गा, दळण काय तुझी आई दळीन का? शेण काय तुझा बाप उचलील का? दिवसाबरोबरीनं पायलीचं दळायचं, भाकरी थापायच्या, शेण करून दिवसाबरोबरीनं रानात जायचं, दिवसभर राबायचं, संध्याकाळी घरी यायचं, 40 माणसाच्या खटल्याचा स्वयंपाक करायचा, समद्याला जीव घालायचं, भांडे कुंडे धुवून शिल्लक राहिलेली अर्धी चोखंड खाऊन समद्याच्या शेवट झोपायचं आणि समद्याच्या अगोदर उठायचं. दॅट इज कॉल सासूरवाशीन. या गणितात जर आज कोणी बसत असेल तर बोट वर करा, मी लोटांगण घालतो. अजिबात नाही. आता नाही शक्य राहिलं ते. मी तुम्हाला सत्य सांगतो बरं का. मी आमच्या गावातल्या आता काकडा चालू आहे ना, काकड्याला गेलो. आता कार्तिक स्नानातली गोष्ट आहे. काकड्याला गेलो. आता काकड्याला गेल्यानंतर बऱ्याच महिला वयस्कर ह्या त्या सगळ्या येत होत्या. मग सगळे भजनी आपले पाया पडून मंदिराच्या बाहेर पडत होते, हे करत होते. 5-50 म्हाताऱ्या कोपऱ्यात बसल्या होत्या. मी आपले हात जोडले. महायोग बेटे दडे भीमरत्यावर मंडली काय दातून म्हणून रे. त्या म्हाताऱ्यांच्या कोपऱ्यातून मला एक कानावर आवाज आला, बरी वागती का अजून तशीचे म्हणे. मी म्हणलं अरे हे फुकटचं भांडवल आहे बरं का. एक तर आपल्याला अभ्यास करायला वेळ भेटत नाही. घ्या मग. मी आपले डोळे बंद करून घेतले. बरी वागती का अजून तशीचे म्हणे. ती दुसरी म्हातारी म्हणे काय झाली बरी वागती, नुसती उचनाक करून चालती म्हणे. उलशी काशी विचारित नाही, आत्या खा का घ्या का बसा का उठा, काहीच नाही. कौदर मेलं. मग ती दुसरी म्हणे तिच्या सासऱ्याला जरा समजून सांगायला लावावा, आत्याला खाई घे म्हणावा. ती म्हणे मीच त्याला का आयुष्यभर जमून दिलं नाही, आता सुना काय जमून देणार आहे. म्हणजे मग ते पोरग तर तो आहे ना, त्याला समजून सांगायला लावा. बाई तिथं तो गोड पेंट खातं म्हणे, त्याला तर पक्का बैल करून ठेवला. इकडून आलं का ती कुठं गेली, तिकडून आलं का ती कुठं गेली. एक दिवस म्हटले भाऊ लोणचं घालतो का तिच्या तोंडामध्ये. म्हणजे मग तिच्या बापाला समजून सांगायला हवं. ते म्हणे काही नाही, तो फक्त घ्यायला येतो ना आणून सोडतो, एवढ्याच कामाचा आहे. तोही बैलच आहे, त्याच्या बायको पुढे त्याचं काही चालत नाही. म्हणजे मग तिच्या आईला समजून सांगायला लावा. बाय 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 म्हणे. आई तशी लेक, घोडी तशी मॅक. 4 टाइम फोनवर काय कुचकुच 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 बोलत राहते. सारखा तिच्या तोंडात मोबाईल भिजू घालेले. मग ती म्हणे तो कसं आहे. ती म्हणे तो आता समा घरोघरी मातीच्या चुली. हे नांदणं जे आहेत ना, निळोबराय म्हणतात 8 पिढ्या अगोदर पांडुरंग परमात्मा जिथे नांदण्या करता आले, तो संसार काय असेल. विठाला म्हणून एक महत्वाचं वाक्य बोलतो, जीवाचे कान करून ऐका. त्यांचा संसार देवाला आवडला, आपला परमार्थ आवडत नाही. त्याचं कारण आहे त्यांनी संसार परमार्था करता केला, आपला परमार्थ संसारा करता आहे. हे अंतर आहे माऊली. संसाराच्या नावे घालोनी आशुन्य, संसाराच्या नावे घालोनी आशुन्य, संसाराच्या नावे घालोनी आशुन्य, संसार
संसारावर तुळशी पत्र ठेवलं. जे मागितलं ते देवाच्याच करता मागितलं. अभंगाचं पहिले चरण आहे. हे दान दे का देवा, 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 महाराज इथे असं दान मागतात की तुझा विसर न व्हावा. आता तसा जर विचार केला शास्त्रदृष्टीने की भगवंताचा आणि कुठल्याही जीवाचा आत्म्याचा वियोग नाहीच आहे. त्याचं कारणच असं आहे की आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. आणि मीराबाई तर असं म्हणतात की शरीरामध्ये असलेलं शुद्ध चैतन्य जर त्या परमात्मा तत्वाचा अंश आहे, त्याचा आणि भगवंताचा वियोग कसा होईल. मीराबाईंचं भजन आहे सुंदर एक. पानी मोमीन पियासी रे दादा, पानी मोमीन पियासी रे मोहे सुन सुन आवे हासी रे मोहे सुन सुन आवे हासी रे. आत्मज्ञान बिन नर भटकत है, आत्मज्ञान बिन नर भटकत है. कहा मथुरा कहा काशी रे, कहा मथुरा कहा काशी रे मोहे सुन सुन वे हासी रे मोहे सुन सुन
हसी रे मोहे सुन सुन आवे हसी रे। पानी में मीन पियासी रे, पाण्यात मासा तहानलेला. ऐकायला हसू येण्यासारखं नाही का? मीराबाई जे बोलतात ते काही खोटं वाटतंय का? अगदी सत्य आहे. पाण्यामध्ये ज्या वेळेला माशाला तहान लागते, लक्षपूर्वक ऐका, कारण मी जे सांगणार आहे ही गोष्ट ज्यांचा आणि माशाचा रोज संबंध येतो त्यांना सुद्धा माहीत नसेल. ज्यावेळेला मासा असा उभा असतो आणि तहान लागल्यानंतर तो तडफडतो आणि तडफडून उलटा झाला की त्याच्या वरच्या त्या कल्ल्याजवळ एक छिद्र असतं, त्या छिद्रातून आतमध्ये पाणी जातं आणि मग त्याची तहान भागते. तशी आपली गंमत आहे. आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी रे, मोहे सुन सुन आवे हासी रे. म्हणून तसा स्वरूपातून कोणाचाच वियोग नाहीये. पण मग तुकोबरायांना कोणता वियोग नकोय? वृत्तीतून वियोग नकोय. का नकोय? तर वृत्तीतून ज्या वेळेला वियोग नसणार आहे त्याच वेळेला गुण गाण्यामध्ये आवड असणार आहे, त्याच्यातच सर्व सुख मिळणार आहे. अभंगाचं दुसरं चरण. गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गाईन आवडी, गाईन आवडी. आता वा सुंदर. आता कोणतं गुण गाईल हा सुद्धा प्रश्नच आहे बरं का. कारण गेली आता 1.25 तास झाले आम्ही गातोच आहे, सर्व गातोच आहे. तुम्ही पण टाळ्या वाजवताच आहे, ठीक आहे ना. पण आता आमचं गाणं सर्वांनाच आवडेल असं नाही का बरं? तो ज्याच्या त्याच्या बुद्धीचा, समजुतीचा, ऐकण्याचा प्रश्न आहे की नाही. आम्ही खूप मेहनतीनं गातोय, किंबहुना खूप वर्षापासून मेहनत करतोय. ती अनेक वर्षाची मेहनत म्हणून तुमच्या समोर गातोय. पण हे गाणं आवडेलच सर्वांना असं नाही. कारण काय झालं, एकदा माझ्या कीर्तनामध्ये मला अशी साथ मिळाली, मी खूप सुंदर गायलं असं मी म्हणतोय. त्या माता माऊल्यांमध्ये एक माऊली होती, ती रडायला लागली. आता मी तिच्याकडे बघितल्यावर मला असं वाटलं की माझं गायन ऐकून हिला सात्विक भाव झाले. आता कीर्तन संपल्यानंतर ज्यावेळेला ती दर्शनाला आली, मी गप्प बसायचं ना. मी त्या माऊलीला विचारलं, म्हटलं मावशी तुम्हाला खरंच माझं गायन एवढं आवडलं, तुमच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले? त्यावेळेला तिनं सांगितलं, भाऊ तो आहे गायनाला तिकडे काडी लावू म्हणे. नाही म्हटलं मग तुम्ही रडत का होतात? तिनं सांगितलं, माझ्या मळ्यात एक कुत्रं होतं म्हणे, ते डिक्ट तो आहे सारखं चिवळून निवडून. मी त्याला भाकर टाकल्याशिवाय त्यानं कधीच भाकर नाही खाली. तुला पाहून मला मळ्यातल्या कुत्र्याची आठवण झाली. आता हे गाणं सर्वांनाच आवडेल असं नाहीये. तुकोबरायांना कोणतं गाणं अपेक्षित आहे? रामकृष्ण गीती गाता डोळाची पुडी वाजवीत, रामकृष्ण गीती गाता, टाळाची पडी
कृष्ण हरी या मंत्राचा जप करणं म्हणजेच त्याचं गीत गाणं आहे. त्याच्यामध्ये आवड असावी, सवड नसावी. कारण आवडीचा परमार्थ सुटत नाही, सवडीचा परमार्थ टिकत नाही. सवड म्हणजे कसं, पंक्तीत वाढ पोहोचेपर्यंत जे मधलं भजन असतं ना, समोरचा पदार्थ बघून आवाजाचा स्वर कमी अधिक होत असतो, तो सवडीचं भजन झालं, आवडीचं नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी आवडीनं गुण गाईल आणि त्याच्यात मला मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे. वेडा झालो मी तव छंदे, वेडा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो नाचतो या नामस्मरणामध्ये मी गातो, नाचतो, आनंदाने डोलतो. म्हणून देवा, त्याच्या समोर ही मुक्ती सुद्धा मला नको आहे. मोक्ष आम्हा घरी कामारिये दासी, किंवा मुक्तीच्या बाबतीत जर बोलायचं झालंच देवा, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. म्हणून मुक्ती ही नको, संपत्ती नकोच नको. का बरं? मी तुम्हाला बोललो ना, आजही आपण ज्या मंदिरात दर्शन घेतो ते मंदिर मंदिर नाही, तुकाराम महाराजांचं राहतं घर आहे. त्या घराला वापरलेलं लाकूड सागाचं आहे. आणि राजेशाहीच्या काळामध्ये काही पदं होती, देशमुख, देशपांडे, पांडे, कुलकर्णी, मोकाशी, महाजन. त्याच्यातलं तुकाराम महाराजांकडे महाजन हे पद होतं, महाजनकी, आणि सावकारकी होती. पण 19 फेब्रुवारी 1630 ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख आहे. आणि त्यावेळेला गोमांतकामध्ये, त्याचं हल्लीचं नाव गोवा आहे, तिथल्या ब्रिटिश इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारतातल्या दुष्काळाचं वर्णन पत्रामध्ये लिहून ब्रिटनला पाठवलेलं आहे की 1630 आणि 31 सलग 2 वर्ष पावसाने पाठ फिरवली. लोक अन्न करून मरू लागले, अन्नधान्य संपलं. लोकांनी झाडाचा पाला ओरमडून खायला सुरुवात केली. झाडाचे सुद्धा खराटे झाले. लोकांनी कुत्र्याचं मांस खायचं सुद्धा त्या काळामध्ये सोडलं नाही. एवढा प्रचंड दुष्काळ. दुष्काळ या अटीला द्रव्य नेला मान, स्त्री एकान्न करता गेली. त्याच दुष्काळामध्ये जगातली पहिली कर्जमाफी करणारा क्रांतिकारी संत म्हणजे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज. त्यांची आट अशी नव्हती, 2007 एंड थकबाकीदार अल्पभूधारक सरसकट कानोबा आडवे झाले. ते म्हटले, महाराज तुमच्या वाट्याचं तुम्ही फेका, मी पाऊस पडला की वसूल करून घेईन. तुकोबराय म्हटले, कानोबा, अरे बाबा, आपल्यावर कर्ज आहे, व्याज वाढतंय, या विचारापोटी हा शेतकरी नैराश्यात जाईल आणि तो आत्महत्या करेल. म्हणून महाराजांनी अर्धे भाडं वाटून दिले कर्ज रोखे आणि अर्धे स्वतःचे कोरड्या इंद्राणीत फेकून दिले महाराजांनी. पण मी एक सांगू का तुम्हाला, ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे ना, त्या प्रत्येक शेतकऱ्याला तुकोबरायांचा गाथा दिला पाहिजे. कारण प्रतिकूलतेत अनुकूलता कशी अनुभवायची हे शिकायचं असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन आहे. आणि तुकाराम महाराजांचं जीवन म्हणजे वेगळं काही नाहीये, तुकोबरायांचा गाथा हाच त्यांचा अनुभव आहे. एका अंत्यविधीच्या भजनामध्ये मी अभंग म्हटल्यानंतर एक असाच माणूस होता, त्याला काय संप्रदायातली एवढी माहिती नव्हती. तो मला म्हटला, महाराज तुम्ही अभंग म्हटले, अंगावर काटे उभे राहिले हो, काय संतांचे अनुभव आहे. मी त्याला स्पष्ट उत्तर दिलं, म्हटलं बाबा, अभंगांमध्ये संतांचे अनुभव नाही आहेत, त्यांचे अनुभवच अभंग झाले. हा अधिकार आमच्या वारकरी संतांचा आहे, लक्षात ठेवा. अभंगच अनुभवच अभंग झाले.
आणि म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, देवा द्यावंसं वाटत असेल तर अजून काय दे. तिसरं चरण आहे, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती धन 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 संपदा. संत संगती का मागितली? संत संगती, त्याचं कारण असं आहे, पता उद्धार संगाचा महिमा, त्या जावे अदमा संत सेवी. मनुष्याचं पतन अथवा उद्धार हा संगतीचा महिमा आहे. उन्नती अथवा अधोगती ही संगतीवर अवलंबून. एक छोटासा प्रश्न करतो मी, म्हणजे जमलं तर उत्तर द्या. पण एक जण मध्येच मला म्हणे, तुमचं अर्ध पाकिट देणार का? उत्तर दे तुम्ही. पण लक्षपूर्वक आहे का, दूध आणि पाणी एकत्र केलं, किंमत कुणाची कमी होते आणि वाढते कुणाची? दुधाची कमी होते आणि पाण्याची वाढते. कुणाच्या? संगतीनं. हे आपण नेहमी सांभाळलं पाहिजे की आपण कुणाच्या संगतीत राहिल्यानं आपली किंमत कमी होते आणि कुणाच्या संगतीनं राहिली किंमत म्हणजे आपला उद्धार होतोय. एक छोटासा 2 मिनिटात दृष्टांत देतो. एक देशाचा राजा शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर थकला थोडासा, एका झाडाखाली तो झोपला. त्या झाडावर 2 जण बसलेले होते. एक कावळा होता आणि दुसरा राजहंस होता. आता तसा विचार केला तर कावळा याचं कृत्यही विचित्र आहे, करणी विचित्र आहे, आवाजही कर्कश आहे. आणि राजहंस असा पक्षी, त्याच्या समोर जर तुम्ही दूध आणि पाणी एकत्रित करून ठेवलं तर तो दूध पितो आणि पाणी बरोबर खाली ठेवतो. पण दुर्दैवानं काय झालं की राजहंसानं कावळ्याशी मैत्री केली आणि दोघं एकाच फांदीवर बसलेले होते. आता खाली राजा झोपल्यानंतर त्यांच्यात चर्चा सुरू झाली. म्हटले, कोण रे हा? कावळा म्हटला. तो म्हटलं, हे असं बोलू नको, आपल्या देशाचा राजा आहे, पालन करताय आपला, तो पालनहार आहे. म्हटले, बरं ठीक आहे असं. कावळा थोड्या वेळानं काय झालं, थोडासा सूर्य सरकला आणि एक उन्हाची तिरीम अशी राजाच्या डोळ्यावर पडली. आता राजहंसाने ते पाहिल्यावर राजहंसाच्या असं लक्षात आलं की राजाची झोप मोडणार. मग राजहंसाने काय केलं, थोडीशी बाजू सरकली आणि असे पंख पसरवले.
आणि पंख पसरून त्याने ती उन्हाची जी तिरीम होती ना ती त्याच्या पंखावर घेतली त्याची तिरीम. राजाला परत एकदा गाढ झोप लागली आणि त्याच्या शेजारी हा कावळा बसला होता. आता राजहंसाने त्याचा गुणधर्म दाखवला, कावळा कशाला गप्प राहील, त्याने त्याचा गुणधर्म दाखवला. काय? राजाला गंध लावला. नाही कळलं का? अहो शिटला तो डवळं शिपीत आणि ते नेमकं राजाच्या तोंडावर पडलो आणि उडून गेला. तो उडून गेल्याबरोबर राजाने वर पाहिलं, राजहंस दिसला. लगेच धनुष्याला बाण लावला, सोडला, राजहंस मरून खाली पडला. कोणाच्या संगतीनं? कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा. एकनाच्या संगे हिरा जो भंगला, एकनाच्या संगे हिरा जो भंगला, एकनाच्या संगे हिरा जो भंगला, एकनाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा, साधू तैसा, साधू तैसा. ढेकणाच्या संगतीत हिरा भंगतो, हिरा. मी मुंबईला एका मोठ्या माणसाच्या घरी गेलो होतो. तो म्हणे, महाराज तुम्ही हिरा पाहिला का? म्हटलं नाही बुवा, अजून काय भाग्यात नाही माझ्या, मी दाखवतो म्हणे तुम्हाला. त्याने काय केलं, तिजोरी उघडली, माझ्या समोरच उघडली. म्हटलं महाराजच आहे. वाटलं म्हणण्यापेक्षा महाराजच आहे ना मी, कीर्तनकार आहे, दुसरं काही वाटतं का तुम्हाला तसं काही बदल नाही ना? हां मग ऐका. त्याने काय केलं, ती तिजोरी उघडली, म्हणजे तिला पण आतमध्ये 7-8 कप्पे होते. त्या 7-8 कप्प्यामधून त्याने एक डब्बी काढली एवढी मोठी. ती डब्बी उघडली, त्याच्यात आत एक डब्बी होती, ती उघडली, त्याच्यात कंप्लीट 8 डब्या होत्या आणि त्याच्या आतमध्ये तो हिरा होता. त्याने हातावर ठेवला, महाराज 5 कोटी रुपये किंमत आहे याची. माझा हात थरथर कापायला लागला बरं का. मग मी त्यांना म्हटलं, का हो इतका कसा तो तुम्ही कपाटातल्या आत कपाट, कपाटातल्या आत कपाट, कपाटातल्या आत कपाट, पिटीत पेटी, पिटीत पेटी, पिटीत पेटी, पिटीत पेटी ठेवला. पण महाराज याचं शास्त्र असं आहे, चुकून जरी याला ढेकून चिकटला याचं पीठ होतं, पीठ. आणि तेच तुकोबरायचं प्रमाण आमच्या खामकर महाराजांनी दिलं. आणि म्हणून राजहंस मेला कोणाच्या संगतीनं? असे बरेच कावळे आपल्या अवतीभोवती. ईद पाहू नका, ईद कावळे कशाला ठीक नाही, कावळे बाजूनच काव काव करीत राहते, ठीक नाही. तर मला सांगण्याचं तात्पर्य काय, तुकोबराय सांगतात, संत संग देही सदा सत्संग विदे, निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे, निश्चल चित्तम निश्चल चित्ते जीवनमुक्ती. हे सत्संगाने निसंग प्राप्त होतो, निसंगाने निर्मोहत्व प्राप्त होतं, निर्मोहत्वाने चित्त निश्चल होतं, आणि एकदा चित्त निश्चल झालं की तिथे भगवंत वास करतो. विठोबा रखुमाई, 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 विठोबा सुखे खालावे आम्हा
सर्व प्राप्त होण्याकरता तू सुखाने आम्हाला गर्भवासात घाल. ते गर्भवासाचं दुःख आम्ही सहज सहन करू. फक्त तुझा विसर न व्हावा. तुझं गुण आवडीनं गायला मिळावं आणि संत संगती मिळावी. थांबतो या ठिकाणी. आज राहुरी तालुक्याचं भूषण, आपल्या गावचे हृदयस्थ जिवलक परमादरणीय महेशजी महाराज खाटेकर, गेल्या 21 वर्षापासून ज्यांच्यावर आपण नितांत प्रेम करतात, त्यांच्या योगानं आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला आला. बडबड बडबड बंद करा. बडबड बंद करा. शांत बसा, शांत बसा. थोड्या वेळ बडबड बंद करा. आणि योग या ठिकाणी आला. मला ज्यांनी अतिशय गोड साथ केली मृदंगावर, ते तालमणी हरिभक्तीपरायण शुभम महाराज भांड, त्याचबरोबर स्वरगंधर्व संगीत अलंकार रामेश्वर महाराज सुपेकर, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण बंडूपंत महाराज खामकर, यशवंत महाराज खामकर यांनी अत्यंत गोड साथ केली. महेश महाराज खाटेकर, त्याचबरोबर आपले विष्णू महाराज जिने यांनी गोड साथ केली. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. एवढे हार या ठिकाणी माझ्या गळ्यामध्ये पडले. आता मी काढून टाकतो, कारण या हारांनी राजीव गांधीचं फार अवघड केलं होतं. तसं काय कोणी मला करणार नाही, पण तरीही हाराची मला तेव्हापासून जरा भीतीच वाटते. विठ्ठल जय जय विठ्ठल.